नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. ही आहे शेवळ्याची भाजी. ही भाजी पाऊस सुरू व्हायच्या आधी रानामध्ये मिळते आणि ही अतिशय पौष्टिक आणि चवदार भाजी आहे. आणि इथे मी भाजी साफ करत बसली आहे. ते तुम्ही बघताच आहे. ही भाजी कशा प्रकारे साफ करायची ते बघा. तिचं वरचं थर असतं एक लेअर, ते काढून टाकायची आणि सेकंड वाल्यापासून ते भाजी घ्यायची. तुम्ही बघा तिथेशी कशा प्रकारे साफ करते. त्यामुळे लाईट गेली होती, त्यामुळे मी बाहेर बसून भाजी साफ करते. बाहेर नसले की पावसाळी वातावरण झालं होतं आणि बाहेर बसून नसले की भाजी साफ करत बसली होती. आणि तुम्हाला मागचं बॅकग्राऊंड दिसत असेल. बघा, अशा प्रकारे मी भाजी साफ केलेली आहे. आता ही भाजी मी विहिरीवरती कापणार आहे. एका साईडला घाण टाकलेली आहे आणि आता भाजी जी साफ केली ती आता मी कापणार आहे. आणि त्यासोबत असं पाला भेटतो, तो पण आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे. ते बघा, भाजी आता मी कटिंग करून घेते एक 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 अशा प्रकारे भाजी कटिंग करून घेते. आणि त्याच्यामध्ये ती भाजी सगळी कटिंग करून झाली होती. म्हटलं जरा पावसाळी वातावरण झालं, म्हटलं तुम्हाला मागचा नजारा दाखवावा म्हणजे मला मागची साईड दाखवते. बघा तुम्ही, आता हा पसारा पण दिसेल, पण मागची साईड असेल म्हणजे थोडाफार पसारा असतो. ते पण सगळं कामाचा पसारा आहे, सगळं वेस्टच नाही आहे. वारा सुटला होता मस्तपैकी. बघा, छान असं व्ह्यू आहे. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण झालं होतं. त्यामुळे बघा मस्त वारा सुटलेले. आणि तुम्ही आता मोबाईल इथे आडवा करून बघायला लागेल. तर ही आपली भाजी झालेली कटिंग करून पूर्ण. तुम्ही बघा, त्याच्यामध्ये ते पाला घेतला होता, तो पण कटिंग करून टाकलेला आहे. आता याची पुढची रेसिपी तुम्ही बघा. नंतर मी 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. बघा, शेवल्याचं धुवून दिसते. 2 पाण्यात धुवून घेऊन मग मी कुकरमध्ये काढलेलं आहे थोडं थोडं करून. ते म्हणजे जेणेकरून वरच्यावर काढलं तर घाण जी माती बिती असेल ती खाली राहील, म्हणून असं हाताने काढून घ्यायचं. आणि नंतर मग गॅसवरती 2 शिट्या घेऊन भाजी शिजवून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. 4 मिरच्या आणि आंबोशी टाकायची. मी ह्याच्यामध्ये टाकलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दिसेल, तुम्ही बघा. जर तुम्हाला तिखट कमी खायचं असेल तर तुम्ही मिरच्या नका टाकू. आपल्या तिखटनुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता किंवा अवॉइड करू शकता. आम्हाला तिखट हवं होतं म्हणून मी टाकलेलं आहे. बघा, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल.
शिट्या झाल्या ते कुकर मी खाली उतरवून घेतलेलं आहे आणि मग थंड झालं तो ओपन केलेलं आहे. तुम्ही बघा, तुम्हाला दिसते भाजी शिजलेली आहे पूर्ण. आणि नंतर मग ती चमच्याने पूर्ण घाटायची, जेणेकरून ते आंबोशी, आपल्याकडे जर आंबोशी नसेल तर तुम्ही चिंच पण टाकू शकता. ही मी डब्यामध्ये काढून घेतले एका भांड्यामध्ये आणि ती चमच्याने पूर्ण तिला घाटलेली आहे. त्याची पुढे बघा तुम्ही पूर्ण स्मॅश केलेली आहे तिला. आंबोशी वगैरे सगळं एकजीव झालेलं आहे, त्याचं जेवढं काय त्याच्यामध्ये होतं ते सगळं, मिरची, आंबोशी प्लस त्याच्यामध्ये पाला होता. कधी कधी ही भाजी खपवते म्हणून त्याच्यामध्ये पाला किंवा आंबट वस्तू टाकायची. आता त्याच्या फोडणीची तयारी केली. इथे कांदा आणि मी लसूण घेतलेलं आहे. एका जण नुसती लसूणाची फोडणी देतात, पण मी यावेळी कांदा पण घेतलेला आहे. आता इथे कुकर मी गरम करून ठेवली, मी त्याच्यातच फोडणी दिलेली आहे कुकर रिकामा करून. तर इथे बघा मी तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये नंतर मी लसूण, तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कांदा, लसूण, परत कांदा चांगलं टाकले, तर मग राई टाकली त्याच्यामध्ये थोडीशी. त्यामध्ये नंतर हळद, मसाला, आता बोला मिरची टाकली आणि परत मसाला पण आम्हाला तिखट हवं होतं म्हणून टाकलं. त्याच्यामुळे थोडंसं चिकन मसाला टाकलेला आहे. त्याच्यामुळे तर भाजीला मस्त स्मेल वगैरे आलेलं आहे आणि भाजी मस्त चविष्ट झालेली आहे. आणि चवीनुसार माझं मीठ टाकायचं. आता चांगले फेटून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर मग सगळे मसाले टाकून फ्राय करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर ती भाजी जी शिजलेली होती ती टाकायची. भाजी पण मस्तपैकी हलवून घ्यायची पूर्ण आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची. आणि मग तुमची भाजी रेडी. तुम्ही बघा, सुंदर अशी चविष्ट भाजी होती ही. आणि ही वर्षातून एकदा पाऊस पडायच्या आधी मिळते, रानात मिळते. या पद्धतीने इथे मी भाजी केलेली आहे आणि तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करू शकता. बघा तुम्ही इथे भाजी एकच नंबर झालेली आहे. तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच मंडळी. हा माझा 3रा ब्लॉग आहे. बघा तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.